डिवोर्स म्हटलं की सेपरेशन पिरियड खूप महत्वाचा. तर सेपरेशन पिरियड कसा कॅल्क्युलेट केला जातो? स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सेम झालं पाहिजे, तर त्या बेसिसवर मेंटेनन्सची अमाऊंट ठरवतात. हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये हजबंड मेंटेनन्स क्लेम करू शकतो. नक्कीच डिवोर्स न घेता मेंटेनन्स क्लेम करता येतो का? नक्कीच करता येतो. डिवोर्स न घेता मेंटेनन्स क्लेम करण्यासाठी आता मेंटेनन्स क्लेम करणं हे फक्त वाईफचा राईट आहे. हस्बंडला फक्त जर आपण हिंदू मॅरेज ऍक्ट सोडला तर बाकी कुठल्याच ऍक्टमध्ये हस्बंडला राईट नाही आहे मेंटेनन्स क्लेम करायचा. हिंदू मॅरेज ऍक्टचा जो मेंटेनन्सचा प्रोव्हिजन आहे तो जेंडर न्यूट्रल आहे आणि तो एकच असा प्रोव्हिजन. इव्हन स्पेशल मॅरेज ऍक्ट जो आहे तो जरी सेक्युलर असला तरी त्याच्यामध्येही हस्बंडला मेंटेनन्स क्लेम करण्याचा अधिकार नाही. हिंदू मॅरेज ऍक्ट हा एकमेव ऍक्ट आहे आज भारतामध्ये ज्याच्यामध्ये हस्बंडलाही मेंटेनन्स क्लेम करता येतो वाईफकडनं, जर त्याची इन्कम कमी असेल, वाईफची जास्त असेल आणि ह्याच्याकडं त्याचं उदरनिर्वाह करण्यासाठी त्याचे फायनान्सेस नसतील तर तो नक्कीच मेंटेनन्स क्लेम करू शकतो हिंदू मॅरेज ऍक्टमध्ये. बऱ्याच केसेसमध्ये असं दिसतं आपल्याला की वाईफ 2 कोटी 4 कोटी 5 कोटी असं मेंटेनन्स क्लेम करते आणि ऑन द अदर साइड हजबंडचा तेवढा इन्कम सुद्धा नसतो. तर मेंटेनन्सची अमाऊंट ठरवली कशी जाते? आता एक रिसेंटच एक्झाम्पल, जरा ती बरीच केस गाजली होती सोशल मीडियावर पण, की सुप्रीम कोर्टात एक मुंबईच्या कपलचा डिवोर्स चालू आहे. तो झाला आता. त्याच्यात वाईफने 12 कोटी रुपये आणि एक BMW कार आणि एक घर असं मागितलं होतं. लग्न झालंय त्यांचं 18 महिन्याचंच लग्न आणि वाईफ वेल एज्युकेटेड, IT प्लस MBA, नवरा पण सेम एज्युकेशनल क्वालिफिकेशन. तर त्याच्यात सुप्रीम कोर्टाने बायकोला सांगितलं होतं की एवढी एक्झॉर्बिट म्हणजे एवढी जास्त अमाऊंट कुठल्या बेसिसवर तुम्ही क्लेम करताय हे. म्हणजे असे बरेच केसेस होतात की जिथे ते खूपच काहीतरी अनरिअलिस्टिक मागण्या असतात. पण त्या केसमध्ये आधी आपल्याकडे असं स्पेसिफिक काही हे नव्हतं, लिगल रूल नव्हता आपण म्हणूया. एक सुप्रीम कोर्टाचा जो सगळ्यांनाच बऱ्यापैकी लोकांना रजनीश वर्सेस नेहा तो जजमेंट माहिती आहे. त्या जजमेंट नंतर सुप्रीम कोर्टाने तो एक मॅन्डेट केला की जेव्हाही मेंटेनन्स वाईफ करेल अप्लाय तर त्या मेंटेनन्सच्या अर्जासोबत एक फॉर्म, ज्याला आपण ॲसेट्स लायबिलिटीजचा ॲफिडेव्हिट म्हणतो, त्याच्यामध्ये तिचं इन्कम, तिच्या गरजा, तिचे खर्च काय काय आहे स्पेसिफिक ते आणि त्याच्यासोबतचे त्यांचे बँक अकाउंट स्टेटमेंट 3 वर्षाचे, ज्याच्यातनं त्याच्यात कळेल की एक्झॅक्टली इन्कम किती आहे, ITR वगैरे हे सगळं फॉर्म करणं हे बंधनकारक आहे. तेच नवऱ्यानेही फाईल करायचं आणि ते दोन्ही ॲफिडेव्हिट बघून मग सुप्रीम कोर्ट कुठलंही हे ठरवतं की मेंटेनन्स किती द्यायचा. तर ते एक आत्ता सोपं त्या ह्याच्यामुळे झालंय. आधी ती सिस्टम नव्हती, बरेच कोर्ट करायचे फॉलो, पण तसं स्पेसिफिक काही प्रोसिजर नव्हतं आधी. ते जे रजनीश वर्सेस नेहानंतर आले आणि आता त्या केसमध्ये आय थिंक सुप्रीम कोर्टाने तिला बाकीचे ते 12 कोटी आणि BMW वगैरे ते सगळं नाही देऊन फक्त घर एक तिच्या नावावर जो आहे तो, म्हणजे नवऱ्याच्या नावावर तो एक घर करून देऊन मग तो डिवोर्स ग्रांट केला. नुकताच एक बिझनेसमॅन आहे, त्याचा देखील एवढा डिवोर्स झाला. एक क्रिकेटर सुद्धा आहे फेमस, त्याचा देखील आता डिवोर्स झाला. एक फुटबॉल प्लेअर सुद्धा होता. आता या तिन्ही केसेसमध्ये एक अशी एक स्ट्रिंग आहे जी कॉमन, जी म्हणजे त्यांनी त्यांची प्रॉपर्टी सगळी त्यांच्या आई वडिलांच्या नावे आधीच ट्रान्सफर करून ठेवली होती, जेणेकरून त्यांना हे जे पोडगी म्हणतो आपण, 1 टाइम सेटलमेंट अमाऊंट असेल किंवा मेंटेनन्स असेल तो कमी येईल. तर हे इफेक्टिव्ह राहतं का? आता ह्याच्यात ऍक्च्युली टेक्निकली तसा तो म्हणजे तो एक बनलेला आहे समज की ह्याच्याने फरक पडतो, पण त्याच्याने फरक तेवढा पडत नाही लिगली. ते ऍक्च्युली कसं असतं, जर ती लग्नाच्या बऱ्याच आधी ऑलरेडी ती आई वडिलांच्या नावावरच असेल आणि ह्याच्या नावावर काय नसेल तर त्याचा नक्की फरक पडतो. ओके. पण एकदा लग्न झालंय आणि त्याच्यानंतर तुम्ही ट्रान्सफर करताय तर कोर्ट म्हणतं की तुम्ही हे विचार पुढे धरून की मला हे कधीतरी द्यावं लागू शकतं किंवा ही मागेल माझ्याकडनं ह्या गोष्टी, तर मला हे द्यायचं नाहीये म्हणून त्या हेतूने जर मी ट्रान्सफर करतोय आई वडिलांच्या नावावर सगळ्या प्रॉपर्टी किंवा बिझनेस तर त्याचा फरक पडत नाही कोर्ट, कारण मग त्या केसमध्ये तेही प्रॉपर्टी कोर्ट इन्क्लूड करू शकतं त्याच्यामध्ये. तर तसा तो एक सोल्युशन आहे असं कोणी समजू नये. त्याच्यातही बरेच लिगल ऍस्पेक्ट्स आहेत आणि फक्त एक ज्या सगळ्या मोठ्या लोकांचे जे डिवोर्सेस होतात
तर त्याच्यामध्ये सेटलमेंट अमाऊंट ऑब्व्हियसली मोठी का असते, कारण लाईफस्टाईल जी आहे त्यांची ती त्याप्रमाणे कोर्ट डिसाईड करत असतं. कायदा काय म्हणतो की लग्नाच्या आधी त्या स्त्रीला किंवा जी काय मेंटेनन्स ती मागते, लग्नाच्या आधी त्या घरामध्ये ज्या त्या घरात होती ती, त्या घरामध्ये जी त्यांनी लाईफस्टाईल मेंटेन केली ॲट दॅट पॉइंट, जो नवरा आत्ता हे करतोय, लाईफस्टाईल अनुभवतोय, त्या लाईफस्टाईल प्रमाणे तिला अधिकार आहे राहण्याचा, असं कोर्टाचं समज. तर त्याच्यात ऍक्च्युली बऱ्याच ऍस्पेक्ट्स आहेत. असं ते एका ह्याच्यात तर आपण वन साईज फिट्स ऑल असं नाही आहे त्याच्यामध्ये काहीच. ते व्हेरी सब्जेक्टिव्ह प्रत्येक गोष्टी आहेत. मग बाकीचे पण कन्सिडरेशन आहेत की क्रुएल्टी किती होती, क्रुएल्टी जास्त असेल तर ती मेंटेनन्सच्या अमाऊंटवर पण त्याचा इफेक्ट पडतो बऱ्यापैकी. मग मुलं बाळं आहेत का, मुलं बाळं असल्यामुळे मग ते त्याची कस्टडी कोणाकडे, त्या बऱ्या बाकीच्या गोष्टी त्या पण आहेत. तर त्याच्यावर पण मेंटेनन्स डिसाईड केला जातो. सेपरेशन पिरियड हा लग्न झाल्यानंतर ॲज पर लॉ 1 वर्षाच्या आत तुम्ही डिवोर्सचं पेटिशन नाही करू शकत. म्हणजे जरी तुमचं 1 वर्षाच्या आतच भांडणं झाले, 1 महिन्याच्या आतच भांडणं झाले, तरी तुम्ही ते लग्न झाल्यानंतर पुढच्या 1 वर्षाच्या डिवोर्स फाईल नाही करू शकत. आणि फाईल केल्यानंतर सुद्धा आता ते म्युच्युअल कन्सेंटमध्ये तशी एक कन्सेप्ट आहे की फाईल केल्यानंतर सुद्धा 6 महिने कंपल्सरी तुम्हाला थांबणे, त्याच्यानंतरच डिक्री होते. आता हा रूल ॲब्सोल्यूट आहे का, तर नाही, ॲब्सोल्यूट नाही आहे रूल. ही 1 वर्षाची जी पिरियड आहे तेही वेव्ह करता येते आपल्याला. त्याची प्रोव्हिजन आहेत, सगळ्याच ॲक्ट्समध्ये आहेत की 1 वर्षाच्या आत पण डिवोर्स फाईल करता येतो. पण ते मग तुम्हाला कोर्टाला सॅटिस्फाय करावं लागतं की अशी कुठली तरी एक स्पेसिफिक रिझन आहे ज्याच्यामुळे त्या लग्नात राहणं एकदमच म्हणजे जमणारच नाही. तर तसे काय एक्झॉर्बिटंट किंवा आपण म्हणू सिरियस कुठलं तरी कारण असलं तर ते 1 वर्षाची पिरियड आणि ती पुढची 6 महिन्याची पिरियड कोर्ट काय काय केसेसमध्ये वेव्ह करतं. पण आता ह्या 1 वर्षाचा जो पिरियड आहे तो वेटिंग पिरियड ज्याला आपण म्हणतो, तर त्याचं कारण काय की त्या 1 वर्षामध्ये जे आपण सुरुवातीला म्हटलं की लग्न टिकवावं, आणि ते 1 वर्षामध्ये आता काय काय गोष्टीमध्ये एकदम इन्स्टिंक्टवर की हा आता आज माझी भांडणं झाली, मला डिवोर्स पाहिजे, तर तसंही काही केसेसमध्ये होतं. तर तो विचार करण्याचा वेळ मिळावा दोघांना, त्यांच्यामध्ये थोडं कम्युनिकेशन व्हावं, त्यांनी थंड बसून विचार करावा की नक्की खरंच आपल्याला डिवोर्स हवं आहे का नाही. तर त्यासाठी तो 1 वर्षाचा पिरियड असतो. आणि त्याच्यानंतर म्युच्युअल कन्सेंटमध्ये पण तो 6 महिन्याचा पिरियड त्याच्यासाठीच असतो की आता जरी फाईल केलाय डिवोर्स तरी पुढचे 6 महिने अजून विचार करा. मग त्यात कोर्टही प्रयत्न करतं रिकन्साईल करण्याचे, त्याच्यासाठी तो पिरियड महत्वाचा आहे. तसं वेस्टर्न कन्सेप्टमध्ये नाही. वेस्टर्न कन्सेप्टमध्ये जर आपण बघितलं तर डिवोर्स तुम्ही लगेच घेऊ शकता आणि त्याला अशी लेंदी प्रोसिजर नाही आहे आपल्यासारखी. म्हणजे जर म्युच्युअली असेल तर तुमचा 1 दिवसातही डिवोर्स होतो तिथे. तर तो एक बेसिक फरक आहे आपल्या इथे. म्हणजे तो भर शेवटी बॅक टू त्याच गोष्टीवर की लग्न संस्था ही टिकवावी, हा कायद्याचाही आधीपासून त्याच्यावरच भर आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. युजली मुलाची कस्टडी कोणाला दिली जाते? मुलाची कस्टडी जी आहे, आता आपण लिगली पाहिलं तर जन्मापासून पहिल्या 5 वर्षापर्यंत मिनिमम फादर इज द नॅचरल गार्डियन ऑफ द चाइल्ड. राईट. आणि त्याच्यानंतर मग ती कस्टडी डिसाईड कोर्ट करू शकतं. इव्हन इन दॅट 5 इयर्सच्या पहिल्या 5 वर्षामध्ये जर कोर्टाला वाटलं की वडिलांकडे कस्टडी, आता ह्या सगळ्या कन्सिडरेशन जे आहे ह्याच्यामध्ये कोर्टाचा बेसिक भर किंवा जे डेव्हलप झालाय लॉ बऱ्याच प्रोनाऊन्समेंट्समधने सुप्रीम कोर्टाच्या किंवा हायकोर्टाच्या, मुलाचं जे काही जिथे मुलाचा फायदा आहे त्या माणसाकडे कस्टडी देणं. आता हे कोर्टाने ते इव्हॅल्युएट करून मगच कस्टडी ठरवणं. आता काही लोकांचा असा समज असतो की मुलगा असला की फादरकडे कस्टडी आणि मुलगी असली की आईकडे, तर तसं काही नसतं. ते त्या मुलाचं किंवा त्या मुलीचं जिथे जास्त फायदा आहे, म्हणजे जिथे ती जास्त व्यवस्थित तिची अपब्रिंगिंग होईल तिची किंवा त्याची, तर त्या व्यक्तीकडे कस्टडी मोस्टली दिली जाते. योगेश, जर बायको कमवणारी किंवा शिकलेली असेल तर ती मेंटेनन्स क्लेम करू शकते का? नक्कीच करू शकते. मेंटेनन्स हे दोघं नवरा बायको जे आहे त्यांच्यामध्ये एक कॉमन मिनिमम ग्राउंड फायनान्शियली आणण्यासाठी तो मेंटेनन्सचा प्रोव्हिजन आहे. जर बायको कमवत जरी असेल आणि जरी ती जे ती कमवतीये त्याच्यातनं तिचे जे काही रेग्युलर डे टू डे नीड्स आहेत जर ते फुलफिल नसतील होत, तर त्या केसमध्ये ऑब्व्हियसली कोर्ट त्यांना मेंटेनन्स ग्रांट करतं. आणि जर तिच्याकडे मुलांची कस्टडी असेल तर तिच्यासोबत तिला मुलांचंही
पाहायचंय. तर फादर नॅचरल गार्डियन असल्यामुळे मुलांची जबाबदारी तर त्याला घेणंच आहे. तर त्याच्यामुळे मेंटेनन्स ग्रांट होतो. काही केसेसमध्ये असं होतं की बायको शिकलेली बरीच शिकलेली आहे, पण ती जॉब वगैरे काय करत नाही, हाऊस वाईफ आहे. तर काही नवरे म्हणतात की आता ती एवढी शिकलेली आहे, काही केसेसमध्ये बायको नवऱ्यापेक्षा जास्त शिकलेली असते, तर ती जर बाहेर गेली तर तिला माझ्यापेक्षा जास्त पगार भेटेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्या केसेसमध्ये मग मी कशाला तिला मेंटेनन्स देऊ. तर त्याच्यामध्ये कन्सेप्ट अशी आहे की केपेबिलिटी टू अर्न. आता नवऱ्याचं म्हणणं आहे की शी इज केपेबल, म्हणजे ती केपेबल आहे कमवण्यासाठी. तर केपेबिलिटी टू अर्न डज नॉट अमाऊंट टू ॲक्च्युअल अर्निंग. ओके. जरी ती केपेबल असली तरी काही कारणांमुळे, आता लग्नानंतर काही केसेसमध्ये बायकोला काम करून देत नाही, तर तिने काम सोडलेलं आहे, लग्नानंतर ती कामच करत नाही आणि घरीच आहे. तर त्या केसेसमध्ये आत्ता तिने एवढ्या वर्षानंतर बाहेर जाऊन काम शोधणं वगैरे, दॅट इज नॉट फेअर टू हर, असं कोर्टाचं काही केसेसमध्ये मत असतं. तर केपेबिलिटी टू अर्न अँड ॲक्च्युअल अर्निंग ह्याच्यामध्ये डिफरन्शिएट करून त्या केसेसमध्ये तिला मेंटेनन्स भेटू शकतं. आणि जर समजा मेंटेनन्स घ्यायचा असेल, मेंटेनन्स मिळवायचा असेल, तर डिवोर्स केस फाईल करणं कंपल्सरी आहे का? नाही, डिवोर्स केस फाईल करणं हे नक्कीच कंपल्सरी नाही आहे. बऱ्याच केसेसमध्ये आता आपल्याकडे बरेच असे वेगवेगळे स्टॅट्यूट्स, लॉज आहेत, ज्याच्यामध्ये जसा DV ॲक्ट झाला, 125 झाला, आता हिंदू मेंटेनन्स अँड ॲडॉप्शन ॲक्ट आहे. ह्या केसेसमध्ये डिवोर्स न फाईल करता सुद्धा तुम्हाला मेंटेनन्स क्लेम करता येतो. ओके. आणि डिवोर्स मेंटेनन्स क्लेम करण्यासाठी डिवोर्स घेण्याचीच गरज आहे असं काही हे नाही. काही केसेसमध्ये नवऱ्याला डिवोर्स नाही द्यायचा आहे, पण तो वाईफला फायनान्शियली पण काही सपोर्ट नाही करत, तर त्या केसेसमध्ये वाईफलाही डिवोर्स नाही घ्यायचा आहे, तर त्या केसेसमध्ये ती ह्या वेगवेगळ्या प्रोव्हिजन्समध्ये मेंटेनन्स मागू शकते. युजली डिवोर्सचे किती प्रकार असतात? डिवोर्सचा आपल्याकडे जर ब्रॉडली बघितलं तर 2च प्रकार आहेत. एक तर कंटेस्टेड, ज्याच्यामध्ये एकाला डिवोर्स हवा आणि दुसऱ्याला नकोय, ओके, तर तो एक कंटेस्टेड डिवोर्स झाला. आणि दुसरा म्युच्युअली डिवोर्समध्ये दोघांचं ऑलरेडी ठरलेलं आहे की आम्हाला एकमेकांसोबत नाही राहायचंय, टर्म्स पण आमचे ठरलेले आहेत, तर त्याच्यामध्ये कोर्टाकडे जाऊन लगेच डिवोर्स फाईल करून जे काही टर्म्स आहेत, देणं घेणं जे काय त्यांचं ठरलेलं असेल ते घेऊन संपून तो लवकर डिवोर्स होतो त्या केसेसमध्ये. मग दोन्ही केसेसमध्ये टाइम किती लागतो, म्हणजे म्युच्युअल कन्सेंटमध्ये आणि दुसरं जे होतं कंटेस्टेड त्याच्यामध्ये? म्युच्युअल कन्सेंटमध्ये पण तो मॅन्डेटरी वेटिंग पिरियड तर आहे की 1 वर्षाच्या आत फाईल नाही करायचं, त्याच्यानंतर फाईल केल्यावर 6 महिने थांबायचं. तर हा वेटिंग पिरियड आहे म्युच्युअल कन्सेंटमध्ये. त्या 6 महिन्यामध्ये तुम्ही तुमची काउन्सिलिंग करा, बाकी जे तुमचे कन्सेंट टर्म्स आहेत ते ठरवा, कंप्लायन्स ते देणं घेणं करून घ्या. 6 महिन्यानंतर डिवोर्स होतो. हे झालं म्युच्युअल कन्सेंट. आणि कंटेस्टेडमध्ये त्याला प्रोसिजर जी आपण आता कोर्टाची बघितली, तर त्याच्यामध्ये मिनिमम किंवा मॅक्झिमम अशी पिरियड तर सांगता येणार नाही, पण म्युच्युअल कन्सेंटपेक्षा नक्कीच वेळ जास्त लागतो त्याच्यामध्ये. कारण त्याच्यामध्ये मुळातच एकाला डिवोर्स हवा आहे आणि दुसऱ्याला नको आहे, तर दोघांनी आपली आपली बाजू मांडणे आणि मग त्याच्यानंतर तो एव्हिडन्स चालवणे, आणि त्यातल्या त्यात आता ते कुठे तुम्ही डिवोर्स घेताय त्याच्यावरही बराच फरक पडतो. पुण्यासारख्या शहरामध्ये आज एका कोर्टामध्ये आता आपल्या इथे डिवोर्सची संख्या एवढी वाढलेली आहे, आणि ते ह्याच्यावरूनच आपण अंदाज लावू शकतो की कोविडच्या काही वर्षांआधी आपल्याकडे, किंवा कोविडच्या नुकतंच आधी, आता ती आपली फॅमिली कोर्टची पुण्याची बिल्डिंग आहे, ती कोविडच्या दरम्यान ती बनलेली बिल्डिंग. याच्या आधी आपल्याकडे फॅमिली कोर्टाचे 2च जजेस होते, जे तिथे अलका चौकात कुठेतरी ते बसायचे. आणि आता आपल्याकडे एक स्पेसिफिक डेडिकेटेड बिल्डिंग झाली आहे फॅमिली कोर्टाची. आता पुण्यामध्ये 9 फॅमिली कोर्ट जजेस आहेत, जे कोविडच्या आधी 2च होते, तर 9 फॅमिली कोर्ट जजेस आहेत. प्रत्येक कोर्टामध्ये दिवसाला कमीत कमी 100 ते 150 तरी केसेस आहेत जे चालतात, बोर्डावर असतात. आणि 9 ते आणि 2 सिव्हिल जज जे ज्यांच्याकडे पिंपरी चिंचवड पुण्याच्या बाहेरचा त्यांच्याकडे 4 आहेत. जसं बघितलं तर 11 जजेस आपल्याकडे पुण्यात आहेत. तेवढे बीकेसीलाही नाही आहेत मुंबईला. बीकेसीला 4च जजेस आहेत. आणि त्याच्यामुळे पुण्यात सगळ्यात जास्त प्रमाण आहे असं तरी एकंदरीत दिसतंय. तर त्याच्यामुळे मग इथे एवढा वर्कलोड पण असल्यामुळे तारखा ज्या असतात प्रत्येक केसमध्ये त्या बऱ्याच लांबच्या पडत असतात, त्यामुळे तो वेळ लागतो स्वाभाविक. आता त्याच्यात इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे की महाराष्ट्र 1 नंबरला आहे डिवोर्स रेटमध्ये. म्हणजे भारतात जर आपण पाहिलं
तर महाराष्ट्रात जो डिवोर्स रेट आहे तो 18-19%. ओव्हरऑल भारताचा सगळ्या राज्यांचा मिळून 1% आहे, 1%. पण त्यातल्या महाराष्ट्राचा 18%. महाराष्ट्रानंतर मग कर्नाटक आहे जो 2 नंबरला आहे. आता ह्याची कारणं म्हणजे अर्बन पॉप्युलेशन आपल्या इथे IT सेक्टर आहे, त्याच्यामुळे ते डिवोर्स जास्त होतात. ग्रामीण क्षेत्रामध्ये डिवोर्स जास्त होत नसावेत, पण इथे अर्बन सिटीज आपल्या इथे जास्त असल्यामुळे पुणे, मुंबई, नागपूर, संभाजीनगर, तर त्याच्यामुळे आपल्या इथे डिवोर्स रेटही तेवढा जास्त आहे. रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स, त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा. म्हणजे जर समजा बायको घरी नांदत नसेल, नवऱ्याच्या घरी नांदत नसेल, तर अशा वेळेस नवऱ्याकडे कोणते अधिकार आहेत? तर ह्या केसेसमध्ये रेस्टिट्यूशनची जशी डिवोर्सची केस असते तशीच रेस्टिट्यूशनची आपल्याला केस करता येते. आणि कोर्टामध्ये आपण अशी केस करू शकतो की असं माझं लग्न झालेलं आहे आणि बायको किंवा नवरा माझ्याबरोबर नांदत नाही आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही माझ्या बाजूने रेस्टिट्यूशनची ऑर्डर पास करा. तर त्याच्यामध्ये मग कोर्ट दोन्ही बाजूचे तर्कवितर्क जे काय त्यांचे असतील ते हे करून ऑर्डर देऊ शकतो तुम्हाला की तुम्ही समजा बायको नांदत नसेल तर तिला की तू नवऱ्याबरोबर जाऊन राहा, आणि नवरा नांदत असेल तर सेम थिंग की तू बायकोला नांदव म्हणून. तर तशी रेस्टिट्यूशनची केस आपण हे करू शकतो. फक्त त्याच्यात आता जो लिगल किंवा प्रोसिजरल डिफिकल्टी जी जाणवते की जरी रेस्टिट्यूशनची आज डिक्री म्हणजे जो ऑर्डर आहे ती माझ्या बाजूनी झाली की बायको नांदत नाही आहे, बायकोला कोर्टाने सांगितले की तू ह्याच्याबरोबर जाऊन राहा, तर आता ते एन्फोर्स कसं करायचं? म्हणजे कोर्टाची ऑर्डर आहे माझ्याकडे, पण त्याच्यावरनं ती येऊन राहीलच हे तर नाही, तर ते एक्झिक्यूट कसं करायचं त्याच्यासाठी पण प्रोव्हिजन्स आहेत, पण ते किती इफेक्टिव्ह आहेत ते म्हणजे तो एक हे राहीलच, तो एक लकुना आपण म्हणू शकतो. तर त्याच्यावर अजून काय तोडगा काढता येईल किंवा काय, तर ह्या गोष्टी अजून ते विचार करण्यासारख्या आहेत. आता डिवोर्समध्ये तुम्हाला असं कोणती गोष्ट वाटते की हे देखील असायला हवं, कोणता लूप होल अजूनही आपल्या कायद्यामध्ये आहे? लूप होल म्हणण्यापेक्षा एक कन्सेप्ट, आता डिवोर्स आपण बऱ्याच ग्राउंड्सवर घेऊ शकतो. डिझर्शन एक आहे. डिझर्शन म्हणजे आता लग्न झाल्यानंतर नवरा किंवा बायको मला सोडून गेली, 2-3 वर्ष झाले, मिनिमम 2 वर्ष डिझर्शन लागतं डिवोर्स फाईल करण्यासाठी, की 2 वर्ष झाले तू परतच येत नाही किंवा परतच येत नाही ती, तर त्या ग्राउंडवर डिवोर्स फाईल करता येतो. क्रुएल्टी आहे, मानसिक किंवा शारीरिक, फायनान्शियली त्याच्यातच येतं, तर त्या क्रुएल्टीवर आपण डिवोर्स ग्राउंड हे करू शकतो. आणि थर्ड अडल्ट्री. आता अडल्ट्रीमध्ये जेवढं माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला अनुभवले किंवा जे केसेस बघून मला जो एक डिफरन्स ऑफ ओपिनियन आपण जे म्हणू शकतो 2 गोष्टींमध्ये जो आता मला दिसला आहे की अडल्ट्री हे ग्राउंड ऑफ डिवोर्स आहे. आणि बऱ्याच केसेसमध्ये जर डिवोर्स मेंटेनन्सच्या केसेसमध्ये मोस्टली, आता बऱ्याच केसेसमध्ये असं होतं की वाईफनी अडल्ट्री कमिट केली, म्हणजे तिचं दुसऱ्यांबरोबर अफेअर आहे, नवऱ्याकडं प्रूफ्स आहे त्या गोष्टीचे, तरी त्या केसमध्ये तिला मेंटेनन्स दिला जातो कोर्टाकडनं. तर मग बरेच लोक विचारतात की जर तिचा अफेअर आहे आणि तिने चीट केलंय माझ्यावर, तर मी तिला मेंटेनन्स का देऊ आणि का दिलं पाहिजे मेंटेनन्स तिला त्या केसमध्ये? तर त्याच्यामध्ये कोर्टाचा असा जो बऱ्याच एक्सपिरियन्समधनं हे आलेलं आहे, वेगवेगळ्या जजमेंट्समधनं, की 1 इन्सिडेंट ऑफ अडल्ट्री, आता हा मेंटेनन्स केसेसबद्दल मी बोलतोय, 1 इन्सिडेंट ऑफ अडल्ट्री इज नॉट इनफ टू रिफ्यूज मेंटेनन्स टू द वाईफ. जर एकदाच अडल्ट्री तिने केली किंवा एकदा किंवा दोनदा, 1-2 आयसोलेटेड इन्सिडेंट्स आहेत जेव्हा तिने अडल्ट्री कमिट केले आणि ते प्रूव्ड आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही, पण दॅट इज नॉट इनफ की त्याच्यावरनं तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी तिला मेंटेनन्स देणार नाही, तुम्हाला मेंटेनन्स द्यावा लागेल. अडल्ट्री ॲज अ ग्राउंड, म्हणजे अडल्ट्रीच्या ग्राउंडवर मेंटेनन्स केव्हा रिफ्यूज होऊ शकतं? जर ती कंटिन्युअसली अडल्ट्रीमध्ये आहे, म्हणजे बरेच वर्ष झाले ती अडल्ट्रीमध्येच राहतीये, जेव्हा ती मेंटेनन्स तिने फाईल केलाय तेव्हा पण ती अडल्ट्रीमध्येच राहतीये, तर त्या केसमध्येच फक्त कोर्ट रिफ्यूज करतं मेंटेनन्स. पण आता ह्याच्यामध्ये एक हिपोक्रेसी किंवा जे जाणवते, तसंच डिवोर्समध्ये पण अडल्ट्री ग्राउंड आहे डिवोर्सचा, पण डिवोर्सच्या केसमध्ये जर एकदा जरी अडल्ट्री असेल तरी दॅट इज इनफ टू ग्रांट डिवोर्स. ओके.
तर मेंटेनन्स जेव्हा द्यायचा आहे तर त्या केसमध्ये कंटिन्युअस तुम्हाला प्रूव्ह करावा लागतो. एकदा किंवा दोनदा अडल्टरी केली तरी मेंटेनन्स द्यावा लागतो, जर कंटिन्युअस नसेल तर. पण डिवोर्सच्या केसमध्ये जरी एकदा असेल तरी डिवोर्स ग्रांट होऊ शकतो. तर तो एक ज्युडिशियल व्ह्यू जो आहे तो बऱ्यापैकी, आता त्याच्यात काय कारणं आहेत किंवा असा तो वेगळा डिफरन्स ऑफ ओपिनियन काय, हे डिबेटचा टॉपिक आहे. पण तो एक म्हणजे तो माझ्या अनुभवात तरी तो आलाय की मग असावा तर इक्वल ग्राउंड असावं किंवा नसावा, असा एक हे आहे कन्सेन्सस म्हणजे बऱ्याच लोकांचा. म्हणजे बऱ्यापैकी आपण सर्व पॉइंट्स कव्हर केलेले आहेत आणि मला असं वाटत नाही की तुम्हाला कोणता डाऊट राहिला असेल. तरी तुम्हाला कोणता प्रश्न असेल, तुम्हाला कोणती गोष्ट कळाली नसेल किंवा कोणता ऍडिशनल पॉईंट तुम्हाला सांगायचा असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओके, डन.